आज बघूया फ्रोजन शोल्डर विषयी, ज्याला की आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये अवभाऊक या व्याधीशी कोरिलेट करू शकतो. वयाच्या 40-50 नंतरचे बरेचसे रुग्ण येतात आणि सांगतात की सर, खांद्याच्या ठिकाणी कंटिन्युअसली वेदना असतात किंवा हात मागे पुढे नेत असताना खूप सारा त्रास होतो किंवा हात वर जातच नाही. तर याला आयुर्वेद शास्त्रामध्ये अवभाऊक असं म्हटलेलं आहे, म्हणजेच की फ्रोजन शोल्डर. मॉडर्न सायन्सनुसार जर बघितलं तर बरेचसे जे डायबेटिक रुग्ण असतात तर अशा रुग्णांना हा आजार दिसून येतो. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये एकदम साधी आणि सोपी चिकित्सा पद्धती सांगितली आहे, ती म्हणजेच स्निग्ध अग्निकर्म. यामध्ये आपण गुळाचं अग्निकर्म करतो. तर गुळाचं अग्निकर्म केलं असता रुग्णांना या आजारापासून त्वरित आराम मिळतो. तर अशाच आपल्या एका रुग्णाची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. तुम्हाला सकाळ म्हणजे हे पूर्ण दुखत होतं ना. बर, आता सकाळपासून सकाळी नाही, माझं आता 2-4 महिने झालं लय दुखत होतं. बर, आणि आपण फक्त एकदाच सुई लावली आज सकाळी. हा, तर सकाळी एकदाच सुई लावली तर काय काय बदल दिसायला त्याच्यामध्ये तुम्हाला? दुखायचं कमी झालं हा, बर. आणि परत हात उचलून पाठीमागे मनानं चाललाय. आता मनानं हात चांगला वर जातोय. हा, वर बी जातोय, असं पाठीमागे जातच नव्हतं, वर्ष झालं. बर, तरी आपण एकदा सुई लावली तरी तेवढा बदल दिसला. हा, फरक नाही. बर.